सर्वच माझ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज, खुश खबर सर्वच महिलांसाठी असणार आहे। ज्याही महिला 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत अशा सर्वच महिलांसाठी आता आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। फायनली तारीख डिक्लेअर झालेली आहे। 13व्या हप्ता वाटप प्रक्रियेबद्दल ज्याही न्यूज आतापर्यंत येत होत्या अजूनपर्यंत तारीख कोणीही सांगितलेली नव्हती, तर आता तारीख डिक्लेअर झालेली आहे। 13वा हप्ता कधीपासून वाटप होणार आहे त्या संदर्भात सर्वच माहिती मी तुम्हाला देणार आहे। 12व्या हप्त्याचं काय झालं त्या संदर्भात पण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करायचं आहे। तर ज्याही महिला पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, कारण योजनेसंदर्भात सर्वच माहिती आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्हाला मिळत असते, म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाभार्थी महिलांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, कशा प्रकारची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे 13वा हप्ता वाटप कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दलची ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 13वा हप्ता वाटप तारीख काय आहे, 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही आणि लाभार्थी महिलांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे। तर 13व्या हप्त्याची तारीख आधी आपण बघूया। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 24 जुलै 2025 पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या प्रक्रियेबद्दल विशेष म्हणजे डीबीटी पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच जाहीर केले की सुमारे 36 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती योजनेमध्ये राखून ठेवण्यात आलेली आहे। जर काही तांत्रिक अडचणी आल्याच तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ही रक्कम सर्व पात्र महिलांना मिळणार आहे। सरकारने यावेळी वेळेवर वितरणाचे पूर्व आश्वासन तुम्हाला दिलेले आहे। म्हणजे 24 जुलै 2025 पासून जुलै हप्ता वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे आणि जर काही तांत्रिक अडचणी आल्याच तर ऑगस्ट महिन्यातील पहिल्या हप्त्यापासून तुम्हाला हप्ता मिळणे सुरू होणार आहे आणि ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये आता मिळणार आहेत। तर 24 जुलै 2025 पासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे। तुम्हाला तुमचे बँक खाते चेक करत राहायचे आहेत। तर आता महिलांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दलची आपण माहिती बघूया। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करत राहा। लाडकी बहीण योजना लाभ मिळणाऱ्या महिलांनी काही विशेष गोष्टीची काळजी घेणे अनिवार्य असते, पण बऱ्याच महिला दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। तर सर्वप्रथम तुमचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत आहे की नाही याची खात्री तुम्हाला करायची आहे। नंतर ही यादी तुम्हाला गाव, वार्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते, त्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचे आहे। तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहेत की नाही हे अत्यंत आवश्यक आहे, कारण डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम हस्तांतरित केली जाते, त्यामुळेच तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक आहेत की नाही। जर हप्ता वेळेवर मिळत नसेल तर स्थानिक कार्यालयात संपर्क साधायचा आहे, तक्रार नोंदवायची आहे आणि भविष्यातील सर्व अपडेटसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटमध्ये विजिट करत राहायचे आहे, माहिती घेत राहायची आहे। तर अशा प्रकारची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तक्रार नोंदवायसाठी तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जायचे आहे। ज्यांनाही कुणाला आतापर्यंत हप्ता मिळालेला नाही, काही अडचणी आलेल्या असतील तर त्यांनी महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे। तर लाभार्थी महिलांनो तुम्हाला विशेष अशी काळजी सुद्धा घ्यायची आहे आणि बघा तुम्हाला 24 जुलै 2025 पासून 13वी इन्स्टॉलमेंट मिळणार आहे। तुम्हाला बँक खात्यामध्ये जाऊन चेक करत राहायचे आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला विजिट करत राहायचे आहे।